त्याच्यामुळे एक पंचायतच होते, कधी घालायचं, कधी ठेवायचं, कधी काढायचं. बरं झालं तुम्हीच सांगितलं. नमस्कार, आपल्या सगळ्यांना मनापासून अभिवादन करतो आणि डॉक्टर हेमंत जोशी, अर्चना जोशी आणि राजेंद्र आगरकर यांचे आभार मानतो. 25 वर्ष एखादा कार्यक्रम स्वतःच्या जीवावर करणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे. मला त्यांची अडचण पण समजू शकते, कारण नंतर व्याख्यानमालांचं सर्वसाधारणपणे असं होतं, नंतर बोलायला माणसंच मिळत नाहीत. मग जो मिळेल त्याला बोलवा आणि भाषण त्याचं एक ठेवून द्या. पुरस्काराच्या बाबतीतही असंच होत असावं. त्यामुळे तो पुरस्कार कुठून सुरू झाला आणि कुठे येऊन थांबला हे आपल्याला लक्षात आलं असेल. डॉक्टर सुरेश नाडकाणी, रवी बापट अशा अनेकांचं या क्षेत्रात मोठं योगदान आहे. अशांना हा पुरस्कार दिला गेल्यानंतर माझ्यापर्यंत त्यांना द्यावा लागला, त्याच्यामुळे त्यांची अडचण आपण समजून घ्याल अशी मला आशा आहे. आणि तरीसुद्धा निर्लज्जपणे मी या कार्यक्रमासाठी हो म्हणालो. कधी कधी आपली योग्यता नाही हे कळत असतं, पण तरीसुद्धा त्याचं एकमेव कारण म्हणजे ते जे आरोग्य क्षेत्रामध्ये जी धडपड करतायत त्या धडपडीला एक कुठेतरी आपल्यातर्फे वंदन करावं, कोर्निसात करावा, जमलं तर सहभागी व्हावं या उद्देशाने मी या पुरस्काराचा स्वीकार करायचा आणि त्यानिमित्तानं कार्यक्रमाला यायचं ठरलं. दुसरं कारण अर्थातच वसई विरार परिसर. इथे म्हणजे आलं की घरी आल्यासारखं वाटतं आणि इतके सगळे मित्रमंडळी, स्नेही आणि ओळखणारे आणि वाचनाचा रस घेणारे असे भेटतात. त्याच्यामुळे बोलायला जायला एक आनंद असतो. पण हेही माहीत असतं की अतिपरिचयात अवज्ञा असं होण्याचा धोका असतो. पु ल देशपांडेंचं खूप सुंदर वाक्य आहे की प्रथम भेटीला द्वितीय भेट हा उतारा असतो. म्हणजे तरुण फारसे दिसत नाही आहे तिथे, ते कोणी आहेत, त्यांचा अर्थ असा की पहिल्या भेटीत प्रेम झालं तर दुसरी भेट हा त्याला उतारा हा असतो. पण त्याच्या अजून तरी वसई विरारच्या बाबतीत असं झालेलं नाही आहे. जेव्हा जेव्हा येतो तेव्हा सगळे प्रेमाने आपापले कामं सोयी त्याची करून येतात. त्यामुळे हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण असं की खूपच वैद्यक क्षेत्रातली माणसं परिचित आहेत, जवळचे आहेत, आनंदाचे अगदी मित्र म्हणावेत असे आहेत. त्यातले फार कमी डॉक्टर, लोक किंवा जनता किंवा सामान्य नागरिक आजारी पडू नये अशी इच्छा बाळगून तशी कामं करणारे आहेत. पत्रकारितेचा व्यवसाय, त्यामुळे राजकारण्यांशी सहभाग, संपर्क दैनंदिन नसतोच. जनता शहाणी व्हावी अशी प्रामाणिक इच्छा बाळगणारा राजकारणी या देशात जन्माला यायचा आहे. तसंच सर्व जनता आरोग्यदायी व्हावी अशी इच्छा बाळगणारे ते काही मोजके डॉक्टर्स असतील, त्याच्यामध्ये या दोघातिघांचा समावेश होतो. त्या निमित्तानं म्हटलं त्यामुळे या कार्यक्रमाला आपण जावं. कारण प्रतिबंधक उपाय, आजार टाळणं, त्यासाठी काय करायला हवं हे मनापासनं पोटतिडकीनं सांगणं, शिकवणं. कारण अंतिमतः म्हणजे इंग्रजीमधलं वाक्य असं आहे की एखाद्याची विष्ठा हे दुसऱ्याचं अन्न असू शकतं, तसं एखाद्याचं अनारोग्य हा दुसऱ्याच्या उपजीविकेचं साधन असू शकतं. वैद्यक विश्व सर्वसाधारणपणे या तत्वावर चालत असतं. कारण लोक आजारीच पडले नाहीत, सगळे टणटणीत झाले तर मग करायचं काय हा प्रश्न होऊ शकतो निर्माण. पण तसा काही विचार न करता जास्तीत जास्त मंडळींनी, जनतेनी, माणसांनी आरोग्यदायी व्हावं यासाठी हे तिघे झटतात. मी 25 वर्ष बघतोय आणि त्यासाठी त्यांचे जे उपाय साधे असतात, सोपे असतात. आणि गंमत अशी आपल्याला की आपल्या देशामध्ये साधं सोपं सांगितलेलं विद्वान म्हणायची पद्धत नाही. समोरच्याला काहीच कळणारं नाही असं कोणी बोलला तर तो विद्वान आहे बाबा, नक्कीच काहीतरी. म्हणजे अगदी सिनेमा कळलाच नाही की त्याला आर्ट फिल्म म्हणायची पद्धत आहे. तसं यांचं तसं नाही. हे सोपे सांगतात. अगदी खिशामध्ये शेंगदाणे आणि चुरमुरे कायम मुलांच्या जवळ ठेवा, त्याला
कुपोषणाचा त्रास कधी जाणवणार नाही, घरामध्ये शेंगदाणे चणे चुरमुरे अशा ठिकाणी ठेवा की मुलांना सहज हाताने खाता येतील वगैरे वगैरे. पण मग तसं झालं तर ओट्स कोण आणणार, तसं झालं तर मुसेली आणून मग ती कोण खायला घालणार. पण असा विचार न करता, बाजारपेठेच्या दबावाला न बळी पडता स्वतंत्रपणे आरोग्यविषयक मांडणी करणारे ते काही थोडेफार लोक इथे आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर त्रयीचा त्या तिघांचा समावेश होतो, म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. कारण हे फार महत्त्वाचं आहे. कारण आपल्या देशामध्ये मार्क टली खूप सुंदर, त्यांचं खूप छान वाक्य आहे की भारतामध्ये सगळ्यात जास्त काय पसरतं, सगळ्यात जास्त प्रसाराचा वेग कुठला आहे. त्यांनी दिले की अफवा. अफवा इतका वेग हा कुठल्याच माध्यमांना, कुठल्याच आम्ही तर कमीच पडतो अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये, कुठल्याच यंत्रणेकडे नाही जेवढ्या मोठ्या प्रमाणावर अफवा पसरू शकतात. आणि हे त्यांनी केव्हा विधान केलं, ज्या वेळेला गणपती दूध प्यायला, त्याच्यानंतर म्हणजे मुंबईत प्यायला, मुख्यमंत्र्यांच्या घरी प्यायला, मग कलकत्त्याला प्यायला, दिल्लीला प्यायला, अमेरिकेत प्यायला वगैरे वगैरे जे काय सगळे असेल ते. तर त्याच्या वेळेला तेव्हा त्यांचं विधान आहे की हे असं होणार भारतासारख्या ठिकाणी, कारण इथे सगळ्यात जास्त अफवा ह्या आनंदाने मोठ्या प्रमाणावर पसरू शकतात. तर खरं सांगायचं तर 10 बातम्या आणि 2 अफवा असं जर समीकरण असेल ना, तर ते हाताळणं सोपं असतं. आपण या परिसरामध्ये, या प्रांतामध्ये अफवांमध्ये जगत असतो. संपूर्ण भारतीय मानसशास्त्र, जगण्याचं मानसशास्त्र आणि त्याहीपेक्षा समूहाचं मानसशास्त्र हे अफवांवर आधारित आहे. आणि या अफवा पसरवण्यामध्ये जसा सत्ताधाऱ्यांचा वाटा असतो, तसा ज्यांच्या हातामध्ये छोटी मोठी काही सत्ता असू शकेल त्यांचा सुद्धा वाटा असू शकतो. सत्ताधारी याचा अर्थ राजकारणी तसं नाही. सत्ताधारी याचा अर्थ वैद्यक विश्वातले असू शकतात, पत्रकारितेतले, जे कोणी कुणावरती तरी सत्ता गाजवू शकतात किंवा सत्ता हा त्यांच्या भाग असू शकतो जगण्याचा, असे सगळे आले याच्यात. त्यामुळे अशा वेळेला जागृती करणं हे किती काम महत्त्वाचं आहे हे मला जाणवतं. युरोपचा त्यांनी दाखला दिला. हा मला असं वाटतं महाराष्ट्रावरती एका अर्थाने अन्याय अशा अर्थाने आहे की भारताचा समग्र जर इतिहास आपण बघायला घेतला तर या भूमीचं एक वेगळेपण आहे. काय वेगळेपण आहे? 1810च्या आसपास शनिवार वाड्यावरती युनियन जॅक लागला आणि संपूर्ण देश ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये गेला. आता हा मुद्दा अशासाठी सांगतोय की जोपर्यंत महाराष्ट्र ब्रिटिशांच्या अंमलाखाली आला नव्हता तोपर्यंत भारतामध्ये परकीय सत्ता आली नव्हती. त्यानंतर 4 वर्षांनी राजाराम मोहन राय यांचं तिकडचं काम सुरू झालं. त्याच्या पुढच्या वर्षी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अशी एक काही महत्त्वाची लाट आली. त्याला युरोपचा संदर्भ दिला जातो, तर रेनेसा म्हणतात. एक पुनरुत्थान झालं 14व्या-15व्या शतकामध्ये. मग लिओनार्दो विंची होता, मिकेल एंजेलो होता, आणि सगळ्यांनी अतिशय विज्ञान तंत्रज्ञान जगण्याचे नवीन नवीन संदर्भ शोधले. तसा बौद्धिकतेचा खरा वारा या महाराष्ट्राला त्या कालखंडामध्ये लागलेला आहे. तिथून तो सगळा प्रवास महाराष्ट्राचा सुरू होतो आणि तो किती करकरीत बुद्धिवादी प्रवास या महाराष्ट्राने केलेला आहे याचं जर आज वर्णन करायला जरी सांगितलं तरीसुद्धा सर्वसामान्याला भीती वाटेल. कारण अरे बापरे, असं होतं का महाराष्ट्रामध्ये, अशा पद्धतीनं त्याची प्रतिक्रिया होईल. कारण ते पुन्हा जुनं जरी छापायचं म्हटलं तरी ते आता लोकांना पेलवणार नाही, इतकी आपली मानसिकता कचकड्याची झालेली आहे. आपल्याला विचारच पेलत नाहीत. काही जरा तरी जड असेल बुद्धीला तरी नको बाबा असं वाटतं. तर बाळशास्त्री जांभेकरापासून ती सगळी मोठी परंपरा सुरू झाली आणि त्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये गोपाळ गणेश आगरकर नावाचा एक इसम होऊन गेला. 40 वर्ष सुद्धा जगले नाहीत ते. त्या माणसाने पहिल्यांदा हा सिद्धांत मांडला. म्हणजे मला कुठलं काय पुस्तक किमान वाचावं असं जर कोणी सांगितलं तर सांगेन की बाकी काही वाचलं नाही तरी हरकत नाही, तर गोपाळ गणेश आगरकरांचं पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करून बघा. कारण तो माणूस ज्या पद्धतीनं बुद्धीला भिडतो, ज्या पद्धतीनं विचार कसा करावा हे सांगतो आणि ज्या पद्धतीनं भावना बाजूला ठेवून विचार करायला हवा हे शिकवतो, तितकं युरोपमध्ये सुद्धा अलीकडच्या कालखंडापर्यंत जमलं नाही. गॅलिलिओ हा त्याची सुरुवात असेल 15व-16व शतक. त्याच्यानंतरची युरोपची मानसिकता आणि या 18व्या शतकानंतरची महाराष्ट्राची मानसिकता हा खरंच विचार करावा असा विषय आहे.
युरोपचा ऱ्हासाचा उल्लेख हेमंत जोशी यांच्या निवेदनामध्ये आला. सेक्युलरिझमचा प्रसार झाला, चर्चला मानेनासं झालं, नीतिमत्ता घसरली, अशा स्वरूपाचं काही त्यावेळेला युरोपविषयी बोललं गेलं. पण हा माणूस गोपाळ गणेश आगरकर असं लिहून गेलेला आहे की नीतिमत्तेचा आणि धर्माचा काहीही संबंध नाही. नीतिमत्ता हा धर्मसापेक्ष नाही. माणसं नीतिवान असू शकतात, निधर्मी असली तरी सुद्धा. आता इतका करकरीत विचार या माणसाने जर दिलेला असेल तर त्या महाराष्ट्राच्या मध्ये विचार पसरवणं हे आजच्या काळात इतकं अवघड होत असेल तर आपण किती अधोगती झालेली आहे आपली याचा विचार करून बघायला हवा. म्हणून मी जे मगाशी जे विधान केलं त्याचा संदर्भ इथे येतो की आपण अफवांमध्ये जगत असतो. अफवांचा प्रचंड एक मोठा बुडबुडा तयार झालेला आहे आणि त्या बुडबुड्याला कोणीही टाचणी लावून तू फोडू नये अशी आपली सर्वतोपरी आपण काळजी घेत असतो. ती टाचणी कुठली असू शकते? अफवांच्या बुडबुड्याला टाचणी ही नेहमी विचारांची असू शकते. माणसाने विचार करू नये, कमीत कमी विचार करावा, म्हणजे मग बरं आहे बुवा, आपलं डोक्याला त्रास देत नाही. मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, कालचा ताजाच निकाल पार्श्वभूमी त्याला आहे. बिहारमध्ये मी 2-3 निवडणुकांच्या बातमीदारीसाठी गेलेलो होतो आणि एका निवडणुकीच्या वेळेला लालू प्रसाद यादव त्यांच्या पत्नीचा मतदारसंघ आहे राघोपूर नावाचा. पाटण्यापासून अगदी 10-20 किलोमीटर सुद्धा अंतर नाही आहे. गंगा ओलांडावी लागते आणि मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असून सुद्धा पूल नव्हता. आता आहे की नाही माहिती नाही, या निवडणुकीला गेलो नाही. तर त्यांनी काय केलं होतं, ते असे हवा बंद अशी पिंप जोडून एकमेकाला जोडून असा एक तात्पुरता पूल तयार केला. त्याला मोठं पात्र आहे ते असं. तर 10 किलोमीटरच्या अंतरासाठी 3-4 तास आपल्याला प्रवास वेळ घालावा लागतो. ते म्हणजे कंबर नावाचा अवयव किती महत्त्वाचा असतो ते त्या प्रवासानंतर आपल्याला कळतं. तर संध्याकाळी लालू प्रसादांची तिथे सभा होती. 3-4 पत्रकार होतो आम्ही, इथले काही दिल्लीतले वगैरे वगैरे. तर त्या प्रचार सभेला आम्ही तिथे गेलो आणि त्यांनी सुरुवात केली आमच्यावरतीच हल्ला करून. कारण विकास कसा नाही बिहारमध्ये हा सर्वसाधारणपणे माध्यमांच्या टीकेचा विषय असतो. रस्ते नाहीत, विकास नाही वगैरे वगैरे. तर लालूंनी असा प्रश्न विचारला जनतेला की ये बंबई के पत्रकार लौंडे, असा त्यांचा शब्द होता, हे टीका करतात की रस्ते नाहीत, बिहारचा विकास झालेला नाही अशी टीका करतात. तर त्यांनी असं विचारलं लोकांना, रस्ते चाहिए किसको? आता हे पुढचं काहीही असत्य नाही. मैं जब यहाँ आता हूँ तो उड़न खटोले से आता हूँ. आप जब आते हैं तो बैलगाड़ी से आते हैं. तो 5 साल में एक बार जब ये मुंबई के दिल्ली के पत्रकार आते हैं उनके लिए रास्ता बनाए की क्या? लोक म्हणाले नाही नाही नाही. म्हणजे लोकांनी विचार करू नये, लोकांना विचार करायची वेळ येऊ नये, ही मानसिकता इतकी राज्यकर्त्यांच्या मनावरती राज्य करत असते की कमीत कमी आता हा इतका साधा मुद्दा आहे रस्त्यांचा साधा. मग तेव्हा तर त्यांचं ते विख्यात वाक्य की हेमा मालिनीच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते वगैरे वगैरे हे सगळं तो चावटपणा तो त्या कालखंडातला आहे. पण आपल्या जनतेला रस्त्यांची गरजच निर्माण होऊ नये अशी वातावरण निर्मिती, अशी मानसिकता त्या माणसाने तयार केलेली होती. आणि अशा व्यवस्थेला तडा देणं, अशा व्यवस्थेला तो जो मी मगाशी बुडबुडा म्हणालो त्याला छेद देणं विचाराने, हे खूप महत्त्वाचं काम आहे. आणि मला त्यामुळे असं वाटतं धर्माच्या खालोखाल, अतिशय जबाबदारीनं विधान करतोय, धर्माच्या खालोखाल आपल्या देशामध्ये जर कुठल्या क्षेत्रामध्ये अंधश्रद्धा असतील तर ते क्षेत्र म्हणजे आरोग्य क्षेत्र आहे. आरोग्य क्षेत्रातल्या या अंधश्रद्धांमुळे जेवढं अनारोग्य झालेलं आहे तितकं औषध कंपन्यांच्या उचापतींमुळे सुद्धा झालेलं नसेल. आता आपण सकाळी फिरायला जात असाल अनेक ठिकाणी, म्हणजे मला तर हे दृश्य नेहमी दिसत होतं, आता दिसतं म्हणजे लक्षात नाही, तेवढं बघणं होत नाही, आता गरज वाटत नाही. सकाळी सकाळी पूर्वी मला आठवतं अगदी काही वर्षापर्यंत बागेमध्ये वगैरे गेलं, सकाळी सकाळी ज्येष्ठ नागरिक आलेले असायचे आणि त्यातल्या बऱ्याचशा बायका आणि काही पुरुषसुद्धा, म्हणजे बायका सापेक्ष हे असं नाही, पुरुषसुद्धा असं करत बसलेले असायचे.
तर मी एक दोघांना विचारलं की हे असं का करता, म्हणजे का असं, काय कोणी सांगितलं का असं? तर म्हणाले हो, हे फार चांगलं असतं असं करणं. कोणी सांगितलं नाही, ते वाचलं. तर वाचलं म्हटल्यानंतर पोटात गोळा येतो, कारण हल्ली लोकांना व्हॉट्सअपच्या पलीकडे काय वाचायचं असतं हेच माहीत नसतं मुळात. त्याच्यामुळे तर त्या आजी त्या तरतरीत होत्या, त्यामुळे केस काळे होतात त्याच्यामुळे. आता त्या ज्या वयाच्या होत्या त्या वयाला मुळात असे काही केस काळे असायला हवेत अशी गरजच असायचं कारण नाही मुळात. कुठल्याच वयाला असायचं कारण आहे ते आहे, पण ठीक आहे, काही जणांना वाटू शकतं. पण नखावर नखं घासल्यामुळे केस काळे होतात, तुम्ही ही अंधश्रद्धा कशी दूर करणार आहात? इतक्या मूलभूत मुद्द्यांवरती आपण आरोग्यविषयक अंधश्रद्धांना बळी पडतोय. म्हणजे अनेक मुद्दे मी हा जेव्हा स्तंभ लिहितो किंवा अग्रलेखात काही मुद्दा आलेला असतो त्यातला मला म्हणजे तिडीक येते. म्हणजे अज्ञान म्हणजे किती असावं? आता मी कुठपासून सुरुवात करावी हाच प्रश्न पडतो सतत. सरसकटपणे काही औषधं ही निवांतपणे घेतली जातात आणि घेणारे आणि देणारे शांतपणे एकमेकांना सांगतात त्याचे काहीही दुष्परिणाम नाही, देर आर नो साईड इफेक्ट्स. त्यातल्या एकाला म्हणालो मी की बाबा रे, थोडंसं भौतिकशास्त्र, थोडंसं रसायनशास्त्र आणि मुळात विज्ञानवादी, 100% विज्ञानवादी, नास्तिकतेच्या पातळीवरती गेलेला विज्ञानवादी, या पातळीवरती असताना जर हा जो मूलभूत प्रश्न पडू शकतो कोणालाही, तो मला पडला. तर मी त्याला एकाला विचारलं की ज्याची ॲक्शन होते त्याची रिॲक्शन होणारच. तर जे औषध तुम्हाला सांगतंय की याचे काहीही दुष्परिणाम नाहीत, याचा सरळ साधा अर्थ की याचा काहीही परिणाम नाही, मान्यच होत नाही लोकांना. याचे काहीही दुष्परिणाम नाहीत असं कसं असू शकतं? म्हणजे दुष्परिणाम म्हणजे वाईटच व्हायला हवेत, केस जळायला हवेत, तुम्हाला उलट्याच व्हायला हव्यात, ॲसिडिटीज वाढायला हवे, असं नाही. पण काहीतरी म्हणजे मेजरेबल नसेल ते. आणि व्यवस्थापन शास्त्रात थोडासा आवडीचा विषय असल्यामुळे मला एक गोष्ट प्रामाणिकपणे मनापासून वाटते, अनेकांना पटेल न पटेल, व्हॉट एव्हर इज नॉट बिंग मेजर्ड कॅनॉट बी मॅनेज्ड. हे माझं साधं तत्व आहे. जे मोजता येत नाही असं काहीच नाही. जे त्याचं ज्याचं व्यवस्थापन करायचं असेल ते मोजता यायलाच हवं. मोजता येत नसेल तर तो तुमच्या कौशल्याचा अभाव असू शकेल, पण मोजता येत नाही असं काहीच नाही, मोजताच यायला हवं. त्याच्यामुळे मोजता येत नाही या भावनेचा इतका गैरफायदा घेतला जातो की अमुकाचं प्रेम कसं मोडणार वगैरे वगैरे, हे सगळं थोतांड आहे. म्हणजे एकमेकांचं भावनिक काय म्हणतात त्याला, शोषण करण्याचा मार्ग आहे. आणि अख्खी संस्कृतीची बांधणी या भावनिक शोषणावर उभी आहे. हे म्हणजे मला अगदी प्रत्येक टप्प्यावरती वाटतं. कारण लोकशाही हे जर मान्य केलं, विज्ञानवाद हा जर मान्य केलात, तर सर्व गोष्टी या समान आहेत, सर्वजण हे समान आहेत. आता जॉर्ज ऑर्वेल सारखा म्हणून जातो काही जण हे अधिक समान आहेत, हा मुद्दा आहेच, तो व्यवस्थेचा दोष झाला. पण मुळात ही समानता मानणार की नाही आपण? या समानतेसाठी जे वैचारिक अधिष्ठान लागतं, ती समानता रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये पण असायला हवी, आई बाप आणि मूल यांच्यामध्ये पण असायला हवी, गुरुजी आणि शिक्षक यांच्यामध्ये पण असायला हवी. किती बावळट होतो म्हणजे आमची पिढी तर या बावळटपणाची जाणीव झालेली आहे. म्हणजे आधीच्या पिढ्यांना बावळट होतं हेच माहिती नसेल मुळात, पण आमच्या पिढीला निदान ती जाणीव तरी झाली. म्हणजे मला आठवतं आहे आमच्या वेळेला अशी निबंध लिहायची पद्धत होती आणि निबंधाचा विषय काय असायचा, आई. मग आई थोर तुझे उपकार वगैरे वगैरे हे सगळं शहाणपण आलंच, सगळं कविता वगैरे वगैरे. आणि त्यातलं एक वाक्य हमखास असायचं, इतका निर्बुद्धपणाचा कळस कुठे दिसणार नाही खरं म्हणजे. ते वाक्य काय, तर माझ्या कातडीचे जोडे करून घातले तरी तुझे उपकार फिटणार नाहीत, हे एक असायचं. आणि दुसरं म्हणजे सगळ्या समुद्रांची शाई केली आणि वृक्षांची लेखणी केली तरी तुझ्या उपकारांचं वर्णन करता येणार नाही. अरे कशाला, काय अडलंय का? त्यातलं साधं तत्व असं आहे की मी जर झालो नसतो तर ती बाई आई झाली असती का? हा मुद्दा आपल्याला भेडसावणार आहे की नाही? हा जोपर्यंत भेडसावत नाही तोपर्यंत गुरुजनांचं सुद्धा इतकं वजन घ्यायचं गुरुजनांचं की अरे बापरे गुरुजी गुरुजी गुरुजी. पण तो शिकवण्याचा कालखंड संपला किंवा शिकवण्याचा मुद्दा संपला तर गुरुजी आणि विद्यार्थी एका पातळीवर आहेत ना. हा मुद्दाच लक्षात घेत नाही. त्याच्यामुळे होतं काय लक्षात घ्या, म्हणजे थोडंसं कटू बोलतोय असं वाटेल तुम्हाला, माझा असा अनुभव आहे, तो नसेल ज्यांचा त्यांच्याविषयी मला आदर आहे आणि ज्यांचा नसेल त्यांचा अपमान करतोय असंही मला म्हणायचं नाहीये. ह्या प्रश्नाला, या मुद्द्याला आपण भिडत नसल्यामुळे होतं काय की उदाहरणार्थ एखादी शिक्षिका 12वीच्या शिक्षिका गुरुजी काय गुरुजन जे काय म्हणायचं ते म्हणा, सातत्यानं जर 12वीच्याच वर्गाला शिकवत असतील
आणि ही जर प्रश्न एकमेकांना विचारण्याची जर सुविधा संस्कृतीने दिली नाही तर काही वर्षाने असं होतं, हा माझा सिद्धांत आहे, चुकीचा असेल बरोबर असेल मला काहीच म्हणायचं नाही त्याविषयी, म्हणजे तो 100% खरा आहे असा माझा अजिबात दावा नाही. आणि वर्तमानपत्राचा संपादक असलो तरी अंतिम सत्य गवसलेलं आहे असं माझी भूमिका अजिबातच नाही, कारण सत्यही 100 असू शकतात आणि सगळीच्या सगळी खरी असू शकतात. तर काही कालखंडानंतर समजा 20 वर्ष 25 वर्ष जर समजा हा कालखंड असेल तर काही कालखंडानंतर 12वीचा विद्यार्थी आणि 12वीची शिक्षिका गुणवत्तेच्या एकाच पातळीवरती येतात. ऐकायला कटू वाटेल हे, पण हे होतं. हे का होतं याचं कारण विद्यार्थी आणि शिक्षक हे सतत उपकाराचं नातं आहे. मग तेच नातं राज्यकर्ते आणि नागरिक यांच्यामध्ये सुद्धा होतं की राजा कालस्य कारणम. अरे राजा प्रजा आहे म्हणून राजा आहे. लोकशाहीमध्ये किंवा कुठल्याही विज्ञानवादी विचारामध्ये मुद्दा काय असतो की बरोबरीचं नातं असायला हवं. मी आईन्स्टाईन हा माझा प्रचंड आवडता, म्हणजे एक विचित्र रोमॅन्टिसिझम आहे. आईन्स्टाईन, बेगम अख्तर, कुमार गंधर्व वगैरे वगैरे. घरांमध्ये 2-3 कार्यालयांमध्ये आईन्स्टाईन आपला असतो, त्याची पुस्तकं, त्याचा फोटो वगैरे वगैरे. तर तो प्रिन्स्टनला शिकवायचा, प्रिन्स्टन विद्यापीठामध्ये, म्हणून मी कुठल्या वर्गात तो शिकवायचा हे मला खूप मनापासून बघायचं होतं. मग मी निवडणुकीच्या वेळेला अमेरिकेला असताना ती जागा बघायला गेलो. छोटासा वर्ग असा सगळा. आणि डॉक्टर अविनाश दीक्षित ज्यांच्या हाताखाली अनेक आर्थिक विषयातले नोबेल विद्यार्थी तयार झाले, मराठी प्राध्यापक आहेत. 59 साली अमेरिकेत गेले, प्रिन्स्टनचे अतिशय नावाजलेले मराठी प्राध्यापक आहेत. तर ते मला सगळीकडे घेऊन जात होते, त्यांच्या घरी घेऊन गेलो. आणि मग काय म्हणतात त्याला, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन, तशा पद्धतीचं त्या दिवशी असं घडलं. ते त्यांच्या घरी घेऊन गेले तेव्हा तर मला भावनिक असं उचंबळूनच आलं. शेजारचं घर त्यांच्या, तुम्ही कल्पना करा, म्हणजे या विषयाचं ज्याला कोणाला प्रेम आहे ना त्याला मी काय सांगतो ते कळू शकेल. म्हणजे असं ट्विन्स म्हणतात ना, असे बंगले होते छोट्या रस्त्याच्या कडेला. उजवीकडचा बंगला अविनाश दीक्षित यांचा, शेजारच्या बंगल्यामध्ये डिऑन नॅश राहत होता आणि तिथल्याच रस्त्यावरच्या अपघातामध्ये तो गेला. हे वातावरण आहे आणि विद्यापीठाचा परिसर आहे. आणि ते सर मला आईन्स्टाईनची खोली दाखवायला घेऊन गेले. छोटासा वर्ग होता, आईन्स्टाईन तिथे शिकवायचा. म्हणजे मी जे काय मला वाटतं ते तिथे लक्षात आलं की आईन्स्टाईन विषयी आपल्याला काय वाटतं. मग तिथून जाताना रस्त्यावरनं जिनेवरनं उतरत होतो आम्ही. मग सरांनी सांगितलं हे यांना गेल्या वर्षीचं नोबेल मिळालं. थोड्या वेळाने पुढे आलो, यांना 4 वर्षापूर्वी यांना नोबेल मिळालेलं आहे विज्ञान विषयाचं. 1 डझनभर नोबेलचे प्राध्यापक त्या एका विद्यापीठामध्ये होते. आणि कुठल्याही विद्यार्थ्याला चला 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 नोबेलवाले सर आले, रस्ता करून द्या वगैरे वगैरे. विद्यार्थी मजेत होते, हातामध्ये कॉफी काय बिअरचा काय जे काय असेल ते असेल घेऊन बसले होते. तेही शिक्षक म्हणून निवांतपणे मला नोबेल मिळालेले आहे हे असं कपाळावर लिहून आपल्याला छोटासा पुरस्कार मिळालेले पण आपल्याकडे हिंडतात ना, तसं काही न करता तेही जगत होते. ही जी बौद्धिक पातळीवरची समानता आहे ना, ही फार महत्त्वाची आहे. त्याशिवाय प्रगतीच होत नाही. कारण कसं होतं की आपल्या सर्वसाधारण व्यवस्थेमध्ये ना एकमेकांचं चांगलं काय हे खूप आनंदाने आपण एकमेकांना सांगत असतो. हे ठीक आहे, सद्भावना जोपासली जावी यासाठी वगैरे आवश्यक असतं. पण त्याच्यामुळे एकमेकांचं चुकतं काय हे सांगायची व्यवस्थाच नाही आहे. आणि त्याच्यामुळे होतं कसं, आपल्या या सांस्कृतिक या सगळ्या इतकी ओझी आपण वाहत असल्यामुळे होतं असं की एखाद्याची चूक सांगितली की तो आपला शत्रूच आहे या पातळीवरती आपण जाऊन बसतो. म्हणजे एखाद्याला तू बाबा चुकतोय आणि याचं काहीतरी मनामध्ये वाईटच आहे माझ्याविषयी, हे असं होतं कारण बरोबरीची संकल्पनाच नाही आहे आपल्याकडे. ती संकल्पना ही फार गरजेची आहे. कारण या सगळ्यांच्या विषयी एकमेकांविषयी उपकाराची भावना का, बरं केलं डॉक्टरनी मला, त्याचे कामच आहे ना त्यांचं. मी मला मध्यंतरी बेसचे एक अधिकारी भेटायला आले होते. माझ्या एका सहकार्याला त्यांच्या कार्यक्रमासाठी बोलवलं होतं त्यांनी. तर तो कार्यक्रम काय होता, तर 25 वर्ष विना अपघात गाडी चालवलेल्या ड्रायव्हरांचा सत्कार. म्हणतात त्याचं कामच आहे ना. आता एक तर गंभीर अपघात झाला असता तर सत्काराची वेळ झाली नसती, पण अपघाताशिवाय गाडी चालवणं हे त्याचं कामच आहे.
हे हे आणखी एक उदाहरण देतो तुम्हाला की माझा मुद्दा अधिक त्याला अधोरेखित करण्यासाठी. ज्या गोष्टी या व्यक्तिमत्वातल्या गुणवत्तेमध्ये निसर्गतः समानतेच्या किंवा अगदी त्याला लघुत्तम साधारण विभाजक म्हणतात अशा पद्धतीने असायलाच हव्यात, त्या आपण विशेष गुणवत्ता म्हणून गृहीत धरतो. हे भयानक आहे. माझ्या विधानाचा अर्थ समजून घेण्यासाठी उदाहरण देतो. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना एक मोठे राजकारणी भेटायला कार्यालयामध्ये आले होते आणि बोलता बोलता त्यांनी वारंवार 2-3दा हा उल्लेख केला. पहिल्यांदा केला तेव्हा दुर्लक्ष केलं, दुसऱ्यांदा केला तेव्हा दुर्लक्ष केलं, तिसऱ्यांदा केला तेव्हा म्हटलं आता हे फार होत आहे. तर काय उल्लेख केला? नाही हो, फार चांगला माणूस आहे, ते सज्जन आहेत. म्हणजे म्हटलं असायलाच हवं ना. म्हणजे सज्जन कोणीतरी आहे हे विशेष सांगावं लागावं का? इतकाही विचार आपल्याला कळत नाही. आता कुठल्या पातळीवरून बसलं तर बघा, म्हणजे ते सांगावं लागतं की हा सज्जन आहे म्हणजे मग याच्या नावावर दरोडेखोरी नाही किंवा काही आमकी महिलांवर अत्याचाराचं नाही, सुनेला जाळलेलं नाही किंवा काही कुठला आर्थिक घोटाळा हे सांगावं लागावं. या पातळीवरती आपण जेव्हा येऊन पोचतो त्यावेळेला अधोगतीची जाणीव होते की निदान ती व्हायला हवी. म्हणून मग याच इतक्या मूलभूत मुद्द्यांवरती आपण लढत असताना आपल्याला गंभीर प्रश्न जे आहेत तिथपर्यंत आपण पोचतच नाही. कारण प्राथमिक 4थीपर्यंतच इतकं अडकल्यानंतर ते 11वी 12वी आणि 10वीची परीक्षा देणार कशी? मग ती 10वीची परीक्षा काय? मग ते तुम्हाला अमेरिकेमध्ये बघावं लागेल, ते तुम्हाला युरोपमध्ये बघावं लागेल. म्हणजे 60-65 साली एखादा पत्रकार एखाद्या औषधामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवरती लेखमाला करतो आणि पंतप्रधानाला राजीनामा द्यायची वेळ येते. मी माझे म्हणजे जे काही 10-12 लोक आमच्या व्यवसायामध्ये आवडते आहेत त्यांचा हा दाखला देतो. टाइम्सचे संपादक होते, अलीकडेच वारले. तर त्यांनी थॅलिडोमाइड नावाचं औषध त्यावेळेला एका बलाढ्य कंपनीने आणलेलं होतं आणि ते थॅलिडोमाइड सर्रास दिलं जायचं. म्हणजे कशासाठी दिलं जायचं तर गर्भावस्थेमध्ये झाल्यानंतर म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर महिलांना जो उलटीचा असा काही त्रास होतो, अस्वस्थ वाटणं, उलटी येणं वगैरे, त्यावर ते औषध दिलं जायचं. आणि ते त्या औषधांमुळे मूल जन्माला येताना एक कानच नाही, बोटच लहान आहे, एक पाय दुसऱ्यापेक्षा लहान आहे किंवा असं काहीतरी व्यंग घेऊन जन्माला यायचं. त्याची बातमीदारी, हेरॉल्ड इव्हान्स त्यांचं नाव, त्यांनी संपूर्ण त्याच्यावरती लेखमाला लिहिली आणि त्या पातळीवरती जी काही हालचाल व्हायला हवी होती ती झाली. आता अशी संवेदनशीलता दाखवणारा माध्यम, त्यांनी पान 1 वर त्यावेळेला बातमी चालवली होती. त्यावेळेला हा टाइम्स मर्डॉक यांच्याकडे जायचा होता आणि टाइम्स पत्रकारिता करत होता. टाइम्स पत्रकारिता करत असल्याची कमी उदाहरणं आहेत, पण जी काही आहेत ती त्यातलं ते एक आदरणीय उदाहरण आहे. तर त्याच्यामध्ये त्यावेळेला थॅलिडोमाइडचं प्रकरण गाजलं आणि पंतप्रधान राजीनामा द्यायची वेळ आली. इतकं ते गाजलं, त्याच्यावरती ती कंपनी बंद झाली, शिक्षा झाली वगैरे वगैरे. हे असे आरोग्यविषयक मुद्दे मांडणारी पत्रकारिता आपल्याकडे आहे का? माझं उत्तर आहे नाही. कारण या प्रश्नांना भिडतच नाही. त्या विषयातला तज्ज्ञ हा होण्यापर्यंत म्हणजे मला सीतारामन शंकर नावाचा माझा एक जवळचा सहकारी आता फ्रँकफर्टला होता, तो रॉयटर्ससाठी जातो. तो वैद्यक म्हणजे ज्याला फार्मास्युटिकल इंडस्ट्री म्हणतात, म्हणजे औषध निर्मिती कंपन्या, त्यातला विशेष पत्रकार होता. आता मराठी पत्रकारितेमध्ये भाजप करणारा, जनता दल करणारा, जनता दलामध्ये करण्यासारखं काही नसतंच, पण ते करणारा, त्याची बातमीदारी करणारा वगैरे वगैरे असे पत्रकार असतात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वर्तमानपत्रांमध्ये सिमेंट इंडस्ट्रीची बातमीदारी करणारा, वैद्यक विश्वाची. तर सीतारामन शंकरचं उदाहरण देतो. तो सीतारामन शंकर हा कुठल्याही वैद्यकीय विश्वातल्या तज्ज्ञाशी त्याच्या बरोबरीनं प्रश्न विचारू शकत आहे. औषध कंपनीने नवीन एखादं औषध आणलं समजा बाजारामध्ये, तर ज्या काही निवडक लोकांना सादरीकरणासाठी बोलवलं जातं त्यात सीताराम शंकर असायचा. इतकी त्यातली त्याची अधिकारी व्यक्ती त्यातला तो होता. या पातळीवर आपण जात नाही. कारण का? हे इतकं गंभीरपणे समजून घ्यायचं विश्व आहे हे आपल्याला माहितीच नाही. मग जुलिया रॉबर्ट्समुळे आपल्याला एरिन ब्रोकोविच हा विषय कळतो. अरे ते कंपनीत आता औषध नव्हतं ते, पण त्या रसायनामुळे गावामध्ये दुष्परिणाम होत आहेत. आत्ता 15 दिवसापूर्वी न्यूयॉर्क टाइम्सच्या 2 पत्रकारांनी औषध कंपनीचं एक प्रचंड प्रकरण काढलं. नागरिकांनी एकत्र येऊन, म्हणजे त्या औषधं घेणाऱ्या रुग्णांनी एकत्र येऊन त्या कंपनीच्या विरोधात जो काही खटला भरला, अतिशय गाजतोय. पर्ड्यू अशी ती कंपनी आहे, फार्मा प्रचंड मोठी, आणि तिला नुकसान भरपाईची काहीतरी $400 बिलियन वगैरे वगैरे, म्हणजे इतकी प्रचंड नुकसान भरपाई द्यायची वेळ आणली.
इतकी सजगता आपल्याकडे नाहीच, कारण मूलभूत मगाशी जसं म्हणालो त्या मुद्द्यांवरतीच आपण अडकलेलो आहोत. त्यामुळे या प्रश्नांना भिडू शकतो आपण हे नाहीच. एक तर मग काय निसर्गाचा कोप आपल्या नशिबातच आहे, आपलं प्राक्तन वगैरे वगैरे काय ते म्हणून हे आपण मुद्दे सोडून देतो. जगन फडणीस जेव्हा मी मुंबईत पत्रकारितेत होतो तेव्हा त्यांनी मुंबई जे रुग्णालयामधल्या इंजेक्शनमुळे, चुकीच्या इंजेक्शनमुळे दिलेली बातमी गाजली. जगन फडणीस काही आरोग्यविषयक पत्रकारितेचे त्यांचा विषय नव्हता, पण त्यांना बातमी म्हणून ती गाजली. भाई सावंत आरोग्यमंत्री होते. काय झालं महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या, अलीकडच्या कालखंडामधलं उदाहरण. तेव्हा काय घडलं, थॅलेडोमाइडची घटना कधीची आहे, तेव्हा काय घडलं, हा मुद्दा हा समाजाच्या प्रगतीचा निदर्शक असतो. आणि त्यामुळे जोपर्यंत आपण आपली बौद्धिक पातळी वाढवत नाही, आणि ती बौद्धिक पातळी वाढवणं याचा अर्थ भावना शून्य होणं, म्हणजे भावना शून्य म्हणजे त्या अर्थाने भावना शून्य नाही म्हणजे अमानुष होणं या अर्थाने म्हणत नाही, पण भावनेला बाजूला ठेवून करकरीत विचाराच्या अनुषंगानं, बुद्धीच्या अंगाने विचार करणं, हे ज्या वेळेला व्हायला लागेल त्यावेळेला या सगळ्याचा मोठा बदल दिसून येईल. नाहीतर तिसरा मुद्दा जो मला म्हणायचा त्या मुद्द्याकडे येतो, नाहीतर आपण फक्त बाजारपेठ म्हणूनच शिल्लक राहू, आणि तसेच आत्ता आहोत. कुठल्याही म्हणजे 1919 साली ज्या वेळेला हे साम्राज्य लयाला गेलं टर्कीचं, ऑटोमन एम्पायर, त्यावेळेला चर्चिलांनी त्यावेळेच्या सरकारला लिहिलेलं पत्र आहे. तर ICI केमिकल नावाची, आता ICI अनेकांना माहिती असेल, विख्यात कंपनी आहे. त्यांनी रासायनिक अस्त्र विकसित केलेली होती. जर्मनीच्या BASF वगैरे अशा मोठ्या जर्मनीच्या काही कंपन्या होत्या, आणि त्यांचं पहिलं महायुद्ध संपलेलं होतं. पहिल्या महायुद्धात रासायनिक अस्त्रांचा वापर मोठ्या प्रमाणावरती झालेला होता. त्याचा संवार आता जो गेल्या वर्षी ज्या चित्रपटाला काय म्हणतात त्याला ऑस्कर मिळालं, त्या चित्रपटाच्या सुरुवातीला त्या गावचा प्रसंग आहे. जर्मनीमध्ये रासायनिक अस्त्र वापरली गेली. तर त्या रासायनिक अस्त्रांचा वापर कुठे करावा असा प्रश्न त्या कंपनीला पडला, ज्या कंपनीने रासायनिक अस्त्र विकसित केलेली आहेत. कधीची घटना सांगतोय मी, 1919 सालची घटना आहे. त्यावेळेला चर्चिल काही पंतप्रधान नव्हते, मोठे राजकारणी नव्हते, संसदेच्या कुठल्या तरी समितीचे काहीतरी होते ते. तेव्हा त्यांनी सरकारला सांगितलं की याची चाचणी, या औषधांची चाचणी, म्हणजे जी औषधं कशी औषधं आहेत, त्यातली काही रसायनं अशी होती की जी फवारल्याचं दिसायचं नाही, जाणवायचं नाही, पण ती त्या वातावरणामध्ये राहायची, ज्याचा संपर्क यायचा. त्याचं वर्णन केलं गेलेलं आहे. डोळ्यात 100 सुया टोचल्याच्या वेदना व्हायच्या. मग त्या रुग्णाला हातपाय, कारण तो इतक्या वेदनेने तडफडायचा की कल्पना करा की एक छोटासा किडा किंवा धुळीचा कण गेला की काय होतं, त्या 100 सुया गेल्याच्या वेदना व्हायच्या. अशा वेळी त्या रुग्णाला हातपाय बांधून फक्त मॉर्फिनची इंजेक्शनं देऊन त्याला झोपून ठेवणं हाच मार्ग होता. तो त्या मगाशी चित्रपटाचं नाव आठवत नाही मला, गेल्या वर्षीचा ऑस्कर आहे, एकाच कॅमेराने शूट केलेला म्हणून तो खूप गाजला. कोणी सिनेमातले दर्दी असतील त्यांना माहिती असेल. तर मुद्दा त्यातला असा की इतकं संहारक रसायनं त्यांनी तयार केलेली होती. या संहारक रसायनांची चाचणी कुठे घ्यावी हा ज्या वेळेला प्रश्न पडला, त्यावेळेला चर्चिल सारख्यांनी असं लिहिलेलं आहे, अधिकृत पत्र आहे, याची चाचणी भारत आणि अफगाणिस्तानच्या सीमावर्ती प्रदेशात घ्या, कारण तिथे लोक गेले तरी कोणी बोंबाबोंब करायला येणार नाही. हे अधिकृत पत्र आहे. ती वास्तविकता आजच्या काळात आपण किती, भारत आणि अफगाणिस्तान का, कारण तेव्हा अफगाणिस्तान हा भारताचाच भाग, म्हणजे संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याचाच भाग होता, त्याच्यामुळे भारत पाकिस्तान होणं खूप दूरची गोष्ट होती त्यावेळेला. तर त्यातला मुद्दा असा आहे की अशा या सार्वत्रिक अज्ञानामुळे तिसऱ्या जगाकडे एक केवळ ग्राहक बाजारपेठ म्हणूनच बघितलं जातं, याची आपल्याला जाणीव नसते. आणि त्याच्यातनं जो पुढचा मला जो मुद्दा मांडायचा आहे तो होतो तो हा, जगामधल्या सर्वात 2 भ्रष्ट क्षेत्र जर कुठली असतील तर एक संरक्षण उत्पादन क्षेत्र आणि दुसरं आरोग्य क्षेत्र. ही 2 क्षेत्र आहेत, ही भ्रष्टाचारासाठी प्रचंड ओळखली जातात. माझे काही मित्र डॉक्टर्स आहेत, नाव घेणं सांगणं बरोबर नाही, म्हणजे तो अलीकडे सांगत होता की मी काही अतिशयोक्ती करत नाही, पुढचं विधान खूप कर्कश वाटू शकेल, पण त्या भावनेसाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, पण ते वास्तव आहे. तो म्हणाला की आम्ही या अमुक कंपनीची औषधं वापरावीत म्हणून सिंगापूरची, म्हणजे कशा शब्दात सांगावा हा प्रश्न पडला, सिंगापूरची त्या औषध कंपनीकडून फुकट फेरी आणि सिंगापूरला एस्कॉर्ट सर्व्हिस, सगट ती फेरी,
इतकी लाच औषध कंपन्यांनी, आता एस्कॉर्ट सर्व्हिस मी आणखी तपशिलात द्यायची गरज नाही, इतकी दिली जाते सगळी व्यवस्था. मग हे सगळं का होतं? कारण लोकांना माहीतच नाही हा प्रकार अमेरिकेत असू शकत नाही, हा प्रकार युरोपमध्ये होऊ शकत नाही. कारण का? तर तिथली जागरूकता, आपली जागरूकता म्हणजे घरातल्या घरामध्ये किंवा जे काही शहाणपणा किंवा व्हॉट्सअपमध्ये फॉरवर्ड करण्यापुरतीच जागे तेवढी, बाकी पुढे जातच नाही आपण, विषयच कळत नाहीत आपल्याला. त्यामुळे हा सगळा परिसर हा आपण ग्राहक म्हणून सातत्यानं वापरला जातो, याची जाणीव आहे का आपल्याला? मला असं वाटतं की ती जाणीव होणं हे फार गरजेचं आहे. अन्यथा केवळ गिनी पिग्स म्हणून आपला वापर होत राहणार आहे. आणि त्या का होतं हे सगळं, याची मगाशी जो मुद्दा मांडला तो एक मुद्दा, वैद्यकीय अंधश्रद्धा, आणि दुसरं हे म्हणजे नवीन काही प्रश्न विचारण्याची जाणीव नसणं. वैद्यकीय याचा सुद्धा एक मोठा गुंता आहे. कारण एक म्हटलं की असा प्रश्न विचारण्याची सवय असायला हवी वगैरे म्हटलं की पारंपरिक विज्ञान वैद्यकीयवाले माझ्या अंगावर नेहमी येतात आणि मी त्यांच्या टीकेचा धनी होतो. अनेकांच्या टीकेचा होतो, त्यातलं एक क्षेत्र ते आहे, म्हणजे आयुर्वेदचा किंवा तत्सम प्रसार करणारे. आता त्यांचं म्हणणं की तुम्हाला याविषयी काहीच माहिती नाही आहे वगैरे, तुम्ही तसे. माझं म्हणणं असं आहे की तपासून बघा. म्हणजे मी शरदनी डहाणूकरांच्या बरोबर त्यावेळेला KEM मध्ये जेव्हा मी अर्थविषयक नियतकालिकात होतो त्या प्रयोगामध्ये जोडला गेलेलो होतो, त्यावेळेला बाजारपेठेमध्ये स्मरणशक्ती वाढवणारं औषध आलेलं होतं की हे औषध घ्या आणि तुमची स्मरणशक्ती वाढवा. त्या औषधामध्ये एक विशिष्ट फळ हा घटक खूप महत्त्वाचा होता. तपशील सांगत नाही कारण मग तुम्ही म्हणजे मग सगळंच सांगितल्यासारखं होईल. मग त्याचं नाव, त्या कंपनीचं नाव, पहिलं नाव वर नाही का वगैरे असे सगळे मुद्दे येऊ शकतील. तर तो त्यातला मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तर त्या वर्षी शरदनी डहाणूकरांनी सप्रमाण सिद्ध केलं की हे औषध की ज्यामुळे स्मरणशक्ती वाढू शकते, हे समजा उदाहरणार्थ 100 किलो तयार होत असेल तर त्यासाठी जो मूलभूत घटक आहे, जे फळ आहे मूलभूत घटक आहे, तेच मुळात भारतामध्ये 20 किलोच्या पेक्षा जास्त तयार होत नाही. आता ही अंधश्रद्धाच आहे, वैद्यकीय अंधश्रद्धा आहे की जो घटक मुळातच 20 किलोच्यापेक्षा कमी तयार होतो, त्याच्यावर आधारित 100 किलो उत्पादन स्मरणशक्ती वाढवण्याने तयार होतं. आता परत गंमत अशी आहे की ती वाढली की कमी झाली हे मोजणार कसं? त्याची व्यवस्थाच नाही. म्हणजे जे मोजता येत नाही, आणि प्रयत्न असा असतो, ज्यांच्या हातात अधिकार असतात त्यांच्या बाबतीतला हा सत्य विधान आहे. त्यांचा प्रयत्न असा असतो की आपलं यश, आपलं जे काही कौतुक आहे ते मोजताच येऊ नये. म्हणजे ते अगदी निश्चलनीकरणाचा मुद्दा असेल किंवा आणखी कुठलाही मुद्दा असेल, मोजता आलं नाही की माणसं सुखी असतात. शक्यतो मोजता येऊ नये लोकांना. कारण मग आता स्मरणशक्ती वाढली की नाही तर मग हरकत नाही, वाढत असू शकेल, असं काही औषध असेल तर हरकतच नाही. पण मग एक 100 जणांना ते औषध दिलंय, त्यांची स्मरणशक्ती क्ष होती, ते औषध घेतल्यानंतर क्ष अधिक 1 झाली, असं तरी दाखवून द्या ना. तेही दाखवायचं नाही. सर्व ही व्यवस्था ही अनुमान धपक्यावर, ज्याला म्हणतात मराठीमध्ये, त्याच्यावरती चालेल असाच सगळा प्रयत्न आपला. निश्चित जे काही असेल ना ते टाळायचंच. त्याच्यामुळे मला सतत असं वाटतं की आपले वेशभूषा सुद्धा तशीच असते. तर कोट शिवायचा म्हटलं ना की तो अगदी अचूक शिवावा लागतो. डावा खांदा उतरला, उजवीकडचा उतरला, असं चालत नाही. त्यापेक्षा कुर्ता बरा, इकडून तिकडे ढगळ झाला तरी हरकत नाही. धोतर शिवणं खूप सगळ्यात सोपं, कारण काही कमी जास्त झाला तर काही कळूच शकत नाही. पण तसं होत नाही ते. आणि हे कुठल्या मुद्द्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे तुम्ही कल्पना करा. मी म्हणजे विषयांतर होईल असं तुम्हाला वाटेल, तसं अजिबातच नाही. तुम्ही आपल्या इकडच्या एका मुलाला पत्ता विचारा, कुठल्याही व्यक्तीला पत्ता विचारा, 25 वर्षाच्या 30 वर्षाच्या, तुम्हाला हवे त्या व्यक्तीला, आणि त्याच वयाच्या अमेरिकेमधल्या किंवा युरोपमधल्या व्यक्तीला पत्ता विचारा. आपल्याकडचा सांगेल सरळ जा. आता तो कुठून बोलतो आणि सरळ जा म्हणजे कुठे हे माहिती नाही. म्हणजे फोनवर सांगत असेल तू सरळ ये, आता मी सरळ इकडे जायचं का इकडे जायचं, त्याच्यामुळे हा पहिल्या तिथपासून घोळ सुरू होतो. आणि उजवीकडे वळ, उजवीकडे त्याच्या का माझ्या उजवीकडे, मुद्दा तिथपासून. दुसरा शंका क्रमांक 2, आणि 4 पावलावरती मारुतीचं मंदिर लागेल, तर 4 पावलं त्याची का माझी, काही नाही, काही विषयच नाही. म्हणजे नुसतं हा असा सतत घोळ घालत राहायचा आणि जे अस्पष्ट असेल त्यात आनंद मानायचा. आता हाच पत्ता तुम्ही इंग्लंडमधल्या किंवा म्हणाल अमेरिकेमधल्या तिथल्या मुलांना विचारून बघा, तो 500 मीटर्स नॉर्थ ईस्ट, तो इतका अचूक सांगतात की आपल्याला गोंधळायला आवडतो. अरे बापरे, नॉर्थ ईस्ट म्हणजे मुळातच कशी शोधायची, म्हणजे आग्नेय वायव्य म्हणजे फारच झालं, म्हणजे खरंच काही अजूनही लक्षात येत नाही रे. पण ते अशी अचूकता येते कशी, कारण ही तुमच्या विचारांमधली येते.
ती तुमच्या शिक्षणामधनं येते. आपण हे सतत ढोबळपणाने आणि भोंगळपणानेच हे सगळं हाताळत राहिल्यामुळे त्यातल्या स्पष्टतेकडे जातच नाही. आणि ज्या समाजामध्ये स्पष्टतेचा अभाव असतो तो अंतिमतः अप्रगतच राहतो. हे वाईट विधान आहे, मला कळतंय, पण हे सत्य आहे. जोपर्यंत आपल्या विचारांमध्ये स्पष्टता येत नाही तोपर्यंत ही परिस्थिती अशीच कायम राहणार आहे. ती स्पष्टता आणणं गरजेचं आहे आणि ती स्पष्टता आणण्याचा सगळ्यात मोठा भाग म्हणून हा जीवनावश्यक क्षेत्र म्हणून आरोग्यविषयक मला फार महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आत्ता करोना काळात मी हे बघितलं. मी तुम्हाला रुग्णालय, डॉक्टर आणि रुग्ण अशी तिघांचे नावं तपशिलासकट देऊ शकतो. इतका माहितीचा साठा आहे. ही औषधं कशी द्यावीत, किती द्यावीत, कुठलाही काहीही धरबंद नव्हता. जे औषध 40,000ला वगैरे विकलं जातं, जे औषध कधी द्यावं, टोसिलिझुमॅब का तत्सम नाव त्याचं आहे, ते इंजेक्शन कधी द्यावं याचे तपशील निश्चित केले गेलेले ते पाश्चात्य देशात अचूकपणे पाळले गेले. ते काहीतरी एकदाच द्यावं, त्याचे तपशील आहेत, त्या तपशिलामध्ये जात नाही, पण ते दिवसात 3-3दा दिलेले रुग्णालय मला माहिती आहेत. आम्ही ते बातम्या छापल्या, त्याच्या गेलेत, माणसं गेलेली आहेत. आणि मग काय मग काय की कोपच झाला कोणाचा वगैरे असं आपण म्हणून बसतो. पण हे का होतं याचं कारण ती जी एक विषयाला बुद्धीच्या अंगानं भिडण्याची व्यवस्थाच मुळात नाही. हा जर एक मुद्दा लक्षात घेतला तर हे सगळे संकट, ही सगळी गोष्टी, ही सगळ्या अपरिहार्य आहेत हे लक्षात घ्यायला हवं. आणि माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो. फायझर कंपनीची एक मोठी पत्रकार परिषद होती. हे का होतं म्हणजे पुन्हा तोच मुद्दा, कारण आपल्याला मूलभूत काही करायचं नसतं. त्याचा अगदी जिवंत अनुभव मी घेतलेला आहे. फायझर कंपनीची पत्रकार परिषद होते. एक मोठं आंतरराष्ट्रीय पातळीवरती गाजलेलं औषध ते त्यांनी नुकतंच जगभरात बाजारात आणलेलं होतं. औषध नाही आहे ते, पण काय म्हणायचं, औषध कंपनी आहे त्यामुळे त्यांनी जे आणलं त्याला औषधच म्हणायला हवं. तसं त्या औषधाचं नाव वायग्रा. त्याच्यानंतर काही दिवसांनी त्या फायझर कंपनीचा प्रमुख मुंबईमध्ये होता. एक 15-20 जणांची पत्रकारांची गप्पा होत्या. तो म्हणाला, भारतात मी हे पुढची किमान 1-2 वर्ष तरी आणणार नाही आहे. मी म्हटलं, लोकसंख्या वाढेल वगैरे या चिंतेने काही म्हणतोय का, काही गैरप्रकार जास्त होतील म्हणून काही त्या काळजीनं म्हणतोय? त्याला ती अजिबात काळजी नव्हती. त्याचा प्रश्न आर्थिक होता. तो म्हणाला, ज्या क्षणाला भारतात हे येईल ना त्यावेळेला रिव्हर्स पद्धतीनं, उलट्या पद्धतीनं भारतीय कंपन्या या जे काही ते रसायन बनवलेलं आहे त्या उलट्या पद्धतीनं जाऊन याच्या प्रतिरूपी किंवा याच्या कॉप्या बाजारामध्ये आणतील. हे लाजिरवाणं नाही वाटत? त्या कंपनीच्या प्रमुखाला असं सरळ तो म्हणाला, आणि हे ऑफ रेकॉर्ड वगैरे नाही. तो म्हणाला, ज्या वेळेला हे भारतामध्ये आणेल ना, ते रिव्हर्स ऑस्मोसिस सारखा त्याने एक टेक्निकल शब्द वापरला होता की ते रिव्हर्स प्रोसेसिंग करून म्हणजे टाळ्यावरनं मुळात प्रश्नाकडे जायचं. असा उद्योग आपण शाळेमध्ये 8वी-9वीच्या वेळेला केलेला असतो. उत्तर काय आधी शोधून ठेवायचं आणि त्याप्रमाणे आपली आधी समीकरणं उलटी रचत जायचं. तसं तो देशाविषयी म्हणालेला आहे. हे का? कारण वैद्यकीय विश्वामध्ये लागेल इतकी गुंतवणूकच करायची नाही आपल्याला. दुसरा तुम्हाला दाखला देतो. त्या कंपनीचं नाव इटालियन कंपनी पियाजिओ. पियाजिओचा प्रमुख, त्यालाही भेटायची संधी एकदा होती. तो असं म्हणाला होता, तो म्हणत काहीच नव्हता, पण तो फक्त आकडेवारी देत होता. तर तो जो त्यांच्या R&Dची आकडेवारी त्यांनी दिली ना, मी थक्क झालो. म्हणजे संशोधन आणि विकास खात्यामध्ये त्या कंपनीचं जे काही वर्षाच्या उलाढालीचं जे अर्थसंकल्प होता, कुठली अतिशयोक्ती नाही, तुम्ही तपासून बघा मी जी सांगतोय ते. पियाजिओचं R&Dचं बजेट हे भारतातल्या सर्व दुचाकी कंपन्यांच्या वार्षिक उलाढालीपेक्षा जास्त होतं. फक्त R&Dचं बजेट. अशी चोख उत्पादनं ते तयार करू शकतात त्याचं कारण R&D आहे. त्या R&Dचं काम केलं जातं, त्या पद्धतीनं प्रश्न पडले जातात, लोक संशोधनं करतात, आणि मग हे आपण करतोय का हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. कुठेतरी काहीतरी सांगून ठेवलेलं आहे, त्याच्यात आधारे किती काय म्हणजे जगत राहायचं. गणपतीची सोन जोडली किंवा काय जे काय केलं म्हणून प्लास्टिक सर्जरी जर पहिल्यांदाच भारतात झाली असं जर मानायचं असेल तर नंतर पुढे काय झालं हा प्रश्न आपल्याला पडणार की नाही. विमान राईट बंधूंनी 1900 साली अमेरिकेत काढलं. त्याच्या आधी
रामायणामध्ये महाभारतामध्ये रामायणामध्ये विमान होतं वगैरे वगैरे, पुष्पक एकच, नंतर विमानच नाही झालं. आता एक जमलंय म्हणल्यानंतर 10-12 तरी असायला हवी होती ना. नंतर एकदम ते तुकाराम 16व्या शतकामध्ये त्याला घेऊन गेलं वैकुंठाला, ते मध्ये विमानच नाही, मग ते गरुडावरनं गेलं, म्हणजे ते विमानही म्हणता येणार नाही. मग हा प्रश्न आपल्याला पडतो की नाही, हा मला प्रश्न पडतो. आणि हा प्रश्न पडत असल्यामुळे आणि ते निर्लज्जपणे लिहित असल्यामुळे जे काही शिवायशा पडतात ते पडतात. हा मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आरोग्य विषयक जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आयुर्वेदातल्या जे कोणी त्याच्यातही खूप चांगले मित्र आहेत, ते मनाने मोकळे चर्चा करू शकतात. माझा त्यांना साधा प्रश्न होता आणि त्या विषयीचा थोडासा अभ्यास मी केलेला होता गॅट कराराच्या वेळेपासून, नंतर WTO ज्याचं झालं ते. तुमचा प्रॉडक्ट पेटंटला विरोध का, हा माझा साधा प्रश्न होता. आयुर्वेदाचा तत्वतः प्रॉडक्ट पेटंटला विरोध आहे. ते इथे कोणी आयुर्वेद मधले असले तर म्हणजे मला काही भावना दुखवणं वगैरे असं करायचं नाही आहे. तर त्यांचा प्रोसेस पेटंटला आग्रह, भारतातला प्रोसेस पेटंट, भारतीय परंपरेला प्रोसेस पेटंटची गरज आहे असं सांगितलं गेलं होतं त्यावेळेला. अजूनही त्या युक्तिवादात फार फरक पडलेला नाही. म्हणजे काय, आता आणखी थोडंसं तपशिलात सांगतो. आता एखाद्या अमुक कंपनीनं डिस्प्रिन बनवली तर ती कशा पद्धतीनं बनवली याचं एक काही आडाखे तपशीलवार नोंदी ठेवलेल्या असतात. आणि मग त्या औषधाला डिस्प्रिन नाव घेतलं तर मी जर तसंच औषध बनवलं तर डिस्प्रिन हे नाव मी घेऊ शकत नाही, कारण ते नाव त्या कंपनीचा अधिकार आहे. आता प्रोसेस पेटंटमध्ये काय होतं, चहामध्ये पाणी उकळल्यानंतर चहा घातला, मग साखर घातली आणि मग झाकण ठेवलं, या पद्धतीला पेटंट मिळालं. तर दुसरा चहामध्ये पाणी उकळायच्या आधीच साखर घातली, नंतर चहा घातला, झाकण ठेवल्यानंतर काही करता येणारच नाही. पण ही जी प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रियेचं पेटंट घेतो. आता याच्यात थोडासा गोंधळ कुठे होतो, थोडासा गोंधळ असा होतो की यामुळे काय होतं की एकाच नावाची अनेक औषधं बाजारामध्ये येतात. कुठे जारिष्ट नावाचं समजा तर तुम्ही काढा असेल, किंवा त्रिभुवन कीर्ती ही अगदी लोकप्रिय औषध आहेत. किती कंपन्यांच्या त्रिभुवन कीर्ती आहेत हे तुम्ही बघून घ्या, खूप आढळतील तुम्हाला. आता हे विविधतेमध्ये एकता म्हणून आहे का असं तरी हरकत नाही, मग विज्ञान विषयक आपण मुद्दा बाजूला ठेवूया. पण या त्रिभुवन कीर्तीची पद्धत काय, त्या त्रिभुवन कीर्तीची पद्धत काय हे तरी आम्हाला सांगा ना. माझा कशालाच विरोध नाही आहे, म्हणजे मला म्हणजे खूपच मोकळेपणाने सांगतोय, माझा त्या दृष्टिकोनाला विरोध आहे की हे सिद्ध होऊ द्या ना. 10,000 जणांना अमुक वेळेला डोकं दुखत असेल तर डिस्प्रिन दिली, तर त्यातल्या 9,999 जणांना जर ती लागू पडली तर ते औषध म्हणून सिद्ध होतं. साधं गणित आहे. 10,000 काय 10 लाख असते. एबोलाची चाचणी लसीची जेव्हा येत होती त्यावेळेला काहीतरी 22 लाख लोकांना तिच्या चाचण्या दिल्या गेल्या. करोनाची येणार असेल तर ती 4 जणांवरती जर बाजारामध्ये ते औषध आलेलं आहे, नाही तर ते दिलं जाते, कारण अनेकांना दुसरा सध्या तरी पर्याय सापडलेला नाही. फक्त दोघांच्या वरती ते उपयोगी ठरलेलं आहे आणि ते दिलं जात आहे. आता या विषयावर प्रश्न पडत नाहीत का? सुदैवाने अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये पत्रकारिता ही अजूनही बुद्धिनिष्ठ वगैरे असल्यामुळे हे प्रश्न त्यांनाच पडत आहेत आणि ते जोरदारपणे वाजवत आहेत. अध्यक्षीय अधिकार वापरून जर त्याची लस, ही अमुक औषधे लस म्हणून दिली जात असेल तर त्याची मान्यता काय? हायड्रोक्सी क्लोरोक्विन या घटकामुळे त्याचा प्रसार कमी होतो असं कुणाला तरी वाटतं, पण ते शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध होत नाही, तरी सुद्धा ते दिलं जातं. याचा हिशोब काय? आणि मग ते अमेरिकेचा अध्यक्ष मानणार, ती मागणी करणार आम्हाला भारताने हायड्रोक्सी क्लोरोक्विन द्यावं, आणि आनंदाने आपण देऊन टाकलं असं म्हणणार. आणि मग हे हास्यास्पद आहे हो. म्हणजे या हास्यास्पदतेचा त्याची जाणीव आपल्याला आहे का, हा मला मुळा प्रश्न पडतो याचं. कारण जोपर्यंत तुम्ही या मुद्द्यांना भिडत नाही ना, म्हणजे विज्ञानामध्ये हा सूर्य हा जयद्रथ बाप दाखवण्याचा श्राद्धकर सरळ साधा सोपा हिशोब असतो आणि तसा तो असायला हवा. उगीच भावनेचं ओझो इतिहासात लिहून ठेवलेलं आहे, परत पूर्वजांना काय वाटेल वगैरे त्याच्याशी घेणं देणं असता कामा नाही आहे. मला औषध आहे, मी पैसे मोजलेले आहेत, त्याची व्यवस्था असायला हवी. त्यातनं एक पुढचा मुद्दा, चौथ्या मुद्द्याकडे येतो, शेवटच्या मुद्द्याकडे. त्यामुळे एका शब्दाचा आपल्याकडे विपर्यास केला जातो. तो काय? तो व्यावसायिकता. हा अमुक एखादा डॉक्टर किंवा अमुक एखादी व्यक्ती व्यावसायिक आहे, अरे मग ते वाईट काय, चांगलं आहे ते.
व्यावसायिक असण्यामध्ये काहीही वाईट नाही. चोख सेवा देणं, मला जे काही मूल्य मला मिळणार आहे त्याच्या बदल्यात चोख सेवा देणं हे काम आहे. तर ते तसं असलं आहे असं म्हणणं याच्यामध्ये काहीही गैर नाही. पण एखादा व्यावसायिक म्हणजे त्याला शिवी असल्यासारखा, पण तो फारच व्यावसायिक आहे. हे 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 विचित्र आहे. त्याच्यामुळे डॉक्टर, शिक्षक, पत्रकार यांच्यावरती एक उगीच असं नैतिकतेचं असं एक गाठोडं डोक्यावर घेऊन त्यांना जगावं लागतं. नाही, डॉक्टर असून असा कसा वागला. तो माणूस आहे शेवटी. तो डॉक्टर पेशंट जेव्हा तपासत नसतो तेव्हा तो गाडी चालवत असतो, स्वयंपाक करत असतो, वर्क फ्रॉम होम किंवा काय जे काय असेल ते करत असतो. तोही माणूस आहे. पण ते नाही, डॉक्टरने वागायचं नाही, शिक्षकांनी नैतिकता, बाकीचे सगळ्यांनी वाटलं ते करायला रिकामे. त्याच्यामुळे या 3-4 जणांवरती नैतिकता टाकून दिल्यामुळे ना मला असं वाटतं की आपलं एक खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे हे इतकी वर्गवारी होते. ते सैनिक सुद्धा तिथे, अरे पण पोस्टमन सुद्धा प्रामाणिक असणं गरजेचं असतं हो. सैनिकाची सुद्धा सेवा आहे ती तितकी महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे काही जणांना आपण खूप महत्त्व देतो, काही जणांना महत्त्व दिलं जात नाही. याचं कारण पुन्हा जो मुद्दा मांडला तो भावनिक विचार आपल्याकडे फार केला जातो. आणि तो जर कुठनं सुरुवात करायची असेल तुटावा अशी, तर मला असं वाटतं की वैद्यकीय हे क्षेत्र आहे, कारण तुमच्या आमच्या जगण्याचा प्रश्न आहे. डॉक्टरला म्हणजे माझ्या लहानपणी तर ते खूप सोपं आयुष्य होतं. डोंबिवलीला आम्ही राहायचो आणि तुमच्या म्हणजे माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा मोठे त्यांनाही त्यांचं लहानपण आठवत असेल. खूप काही बरं नाही म्हटलं की डॉक्टरांकडे जायचं, ते बाटलीमध्ये ते लाल द्रव द्यायचे आणि कागद छोटासा कापून असे 4 कोन त्याचे कापायचे आणि एक असे ती बाटलीवर चिकटवायला जायचं आणि एक मात्रा म्हणजे एक कप्पा संपला पाहिजे त्यातला, म्हणजे एक डोस झाला, एक मात्रा झाली, असं ते असायचं. आणि साधारण 3 दिवसात आपण आपोआप बरं व्हायचं. मग 2-4 गोळ्या एकत्र करून त्याची पूड करून द्यायचे आणि त्याच्यावरती एक दुसरी पुडी असेल ती मात्र काहीतरी त्याच्यावरती लिहून ठेवायचे. फारच ताप वाढला वगैरे तर म्हणजे ती सहसा वापरायला लागू नये, असं सोपं आयुष्य होतं. पण आता जग जसं बदलतं आहे तसं सगळंच बदलणार, डॉक्टरही बदलणार. त्यामुळे डॉक्टरनी रुग्णाला सांगणं आणि रुग्णाने विचारणं की हे नक्की औषध कशाचं आहे, काय आहे, काहीच कमीपणा नाही आहे, काहीच हरकत नाही. पण हे असं विचारायचं नसतं, हे जितकं संस्कृतीमध्ये भिनलेलं आहे ना आपल्या. त्याच्यामुळे काही या क्षेत्रांना असं खूप उगीचच मोठेपणाचा आणि काय म्हणतात त्याला, असं एक मागे काहीतरी एक चक्र फिरत असतं ना असं हिंदी सिनेमातल्या देवदेवतांच्या मागे, आणि मग त्याच्यातनं हातातनं असे किरणं येतात आणि समोर दिवे लागतात किंवा माणसं बरी होतात वगैरे. तसं हे आपल्याकडे काही जणांच्या बाबतीत आहे असं मानलं जातं. मला असं वाटतं की हे सोडायला हवं आणि या बुद्धिनिष्ठतेचा जितका प्रसार व्हायला हवा तितका तो करायचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायला हवा. जे जे विचार करू शकतात त्यांनी तो करायला हवा. आरोग्य ज्ञानेश्वरी हा त्यातला एक तसा उपक्रम आहे. म्हणजे त्यांनी प्रसूती कशी व्हावी याच्याविषयी ते कित्येक वर्षापूर्वी ते मांडलेलं तत्वज्ञान. आणि तेव्हा मला आठवतं आहे, म्हणजे मी त्यावेळेला त्यांच्या त्या विधानाने हादरून म्हणण्यापेक्षा थक्क झालो होतो. ते डॉक्टर जोशी असं म्हणाले की त्यांना आठवतं की नाही माहिती नाही, शेंबूड सुद्धा नाकातल्या गुरुत्वाकर्षणाने पडतो, तर बाळ कसं नाही पडणार, ते तसं पडू द्यावं ना. झोपून प्रसूती करण्याच्या ऐवजी जर ती बसून करायची किंवा अशी त्यांची त्यावेळेची मंडणी होती. अजूनही ते सातत्यानं त्या विषयावर बोलत असतात. पण हा मूलभूत मुद्दा आहे की नाही, पण तो तसा नाही विचार केला. आता ती अभिनेत्री नाव विसरलो, पाण्यामधली प्रसूती किंवा बस, आता हे सरसकट होतंय. पण असे विचार करणारे आहेत, हा विचार होतोय. आणि मला असं वाटतं की बाकी कुठल्याही कशा गोष्टीपेक्षा ना विचाराचं स्वागत करायला हवं. आणि जो पर्यंत ज्या काळापर्यंत आपण विचाराचं स्वागत करू शकतो त्या काळापर्यंत आपली प्रगती होऊ शकेल, होत राहील. विचारांचं जेव्हा एकंदर अस्तित्व संकटात येतं त्यावेळेला आपण स्तब्ध झालेलो असतो, हे कृपा करून लक्षात घ्या. तो कालखंड आता तसा आहे का, हा प्रश्न आपणच आपल्याला विचारायला हवा. भारतीय सायन्स काँग्रेस अतिशय पवित्र जागा असते ती. त्या विज्ञान परिषदेमध्ये होणारी भाषणं जर बघितली तर म्हणजे काळजी वाटते. म्हणून फायझर सारखी कंपनी असेल, ग्लेनमार्क सारखे एखादा अपवाद वगळता तर या सगळ्या कंपन्या इथे का तयार होऊ शकत नाहीत. आपल्या फार्मास्युटिकल इंडस्ट्री ही सर्वसाधारणपणे जेनेरिक औषधांमध्ये किंवा बल्क ड्रग्समध्ये मोठ्या प्रमाणावरती काम करत असते. पण स्वतंत्रपणे एखादा अणुरेणू एखादं औषध शोधलंय, जसं IT सेक्टरचं झालेलं आहे. जगातले सगळ्यात जास्त अभियंते IT सेक्टरमधले भारतात नाही येतात, पण एक गुगल आपलं नाही, एक ट्विटर नाही, एक फेसबुक नाही, एकही उत्पादन ITचं नाही आहे. तसं
आरोग्य क्षेत्रामध्ये म्हणजे उत्तम डॉक्टर हे बाहेर जाऊन चांगलं काम करतात, संशोधनाचं असेल, कारण संशोधनाला आपण महत्त्वच देत नाही. मला जेव्हा मी न्यूयॉर्क टाइम्सच्या कार्यालयामध्ये गेलो होतो, तो किस्सा सांगतो आणि थांबतो. थॉमस फ्रीडमन त्यावेळेला मला खूप आवडायचा. म्हणजे असं आपल्या आवडीनिवडी असतातच ना, म्हणजे तरुणपणी कधी कधी वपू काळे आवडत असतात, पण आता आवडतील असं नाही. तर तसा थॉमस फ्रीडमन मला त्यावेळेला खूप खूप आवडायचा. तर त्याला भेटायला गेलो होतो. तर त्याचा किस्सा ऐकला आणि मी एकदम असा थबकलो, अरे बापरे, असं होऊ शकतं का आपल्याकडे. तो मूळचा अमेरिकेचा, अर्थातच अमेरिकी पत्रकारितेमध्ये आहे. तर तो भूगोलामध्ये विशेष शिक्षण घेण्यासाठी ऑक्सफर्डला आला. मला त्यावेळेला प्रश्न पडला, तर मी 10वी नंतर वडिलांना म्हणालो असतो की मी आता भूगोल जरा शिकतो, तर काय भिकेचे डोहाळे लागलेत म्हणून त्याला हाकलून द्यायला हवं, अशी सरसकट प्रतिक्रिया आली असती. जे शिकायला हवं, नागरिकशास्त्र 10 मार्कात संपतं, कशाला शिका वगैरे वगैरे. तर तो भूगोलाचं शिक्षण घ्यायला तिथे येऊ शकला. म्हणजे भूगोलात शिकायचा विषय आहे हे मुळात आपल्याला, हेच मुळात अजूनपर्यंत तरी माहिती नाही. कारण 10वी नंतर मुलांनी काय करावं, म्हणजे मला तर घरातली तितकी विनोदी वाक्य ऐकायला येतात नाही की तुला 99% मिळालेत ना, मग तू मेडिकलला जा. 98 मिळालेत का, मग तू इंजिनिअरिंगला जा. अरे म्हणजे काय दोन या वेगळी क्षेत्र आहेत, दोघांच्या मेंदूमधल्या संवेदना वेगळ्या आहेत. इतकाही विचार न करता जर आपण समाजामध्ये मला असं वाटतं वावरत असू, तर काळजी वाटायला हवी. आणि ती काळजी वाटत असेलच आपण सगळे सुजाण आहात, त्या काळजीला स्पर्श करण्याची संधी या भाषणानं दिली, या इथल्या सहभागाने दिली, म्हणून त्यांचे आभार मानतो. ऐकून खूपच वाईट वाटलं असेल, खूप जास्त कटू बोलला दिवाळीच्या पूर्वसंध्येला वगैरे वगैरे, तर मला खूप आनंद होईल. कारण चांगलं बोलणाऱ्यांची आसपास इतकी संख्या मोठी आहे की वाईट काही आहे हेच याची आपण जाणीव आपल्याला नाही आहे. त्याच्यामुळे खरं वास्तव जे काही घडतं आहे तसं सांगत गेलं तर त्याविषयी कटुपणा निर्माण होतो. पण तसा निर्माण न होता आपण त्याकडे सकारात्मकतेने बघायला हवं. कारण सर्व गुणसंपन्न असू तर काही प्रगतीची गरजच राहिलेली नाही आपल्याला. पण तरीसुद्धा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये, जागतिक औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा जागतिक संशोधनामध्ये आपण कुठे आहोत हे एकदा तपासून बघा. माझ्यावरती विश्वास ठेवू नका. केंद्र सरकारतर्फे वारंवार दरवर्षी आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी केली जाणारी तरतूद बघा, मग तुम्हाला कळेल की मी म्हणतो त्याच्यामध्ये किती तथ्य आहे. 1% सुद्धा आपण विज्ञान तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी खर्च करत नाही. शिक्षणावरती अजूनही 2.5% पेक्षा जास्त आपली मजल गेलेली नाही. अमेरिकेचा अर्थसंकल्प, अमेरिकेची अर्थव्यवस्था $20 ट्रिलियन इकॉनॉमी असेल, तर त्याच्या एकंदर जागतिक त्यांचा जो अर्थव्यवस्थेचा आकार आहे त्याचा 13% अर्थसंकल्प हा शिक्षणावरती खर्च होतो. आपण अजून आपल्यासारख्या देशामध्ये तो 4%ही झालेला नाही आहे. तर मला असं वाटतं हे वास्तव आहे. या वास्तवाचा आपण विचार करावा आणि वैचारिक आणि वैज्ञानिक आणि आरोग्यविषयक अंधश्रद्धा कशा कमीत कमी होतील याचा मला असं वाटतं प्रयत्न करायला हवा. त्यासाठी डॉक्टर जोशी आणि अन्य काही वैद्यक जे प्रयत्न करतात त्याला लोकसत्ताची नेहमीच साथ असते. कारण विज्ञानविषयक विचार पसरवण्याला विचार पसरवणं हे मला असं वाटतं हे नैतिक कर्तव्य आहे. त्या भावनेतनं अतिशय नम्रपणे मी हा पुरस्कार स्वीकारतो. त्यासाठी संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार. आपले सगळ्यांचे आभार. दिवाळीची खरेदी आणि मग ते मुखपट्ट्या सांभाळत पिशव्या आणि ते सगळं करत अशा अवस्थेमध्ये सुद्धा आपण इथे मोठ्या संख्येने आलात, म्हणजे मर्यादित संख्येने आलात. मोठ्या संख्येने म्हटलं तर गुन्हा होऊ शकतो. आणि जे कोणी ऑनलाईन किंवा अन्य मार्गाने बघत असतील त्या सगळ्यांचे मनापासून आभार. पुन्हा एकदा धन्यवाद. प्रश्नोत्तरं मला माहिती नाही आहेत किंवा नाही, पण विषयाच्या अनुषंगानं काही असतील मुद्दे माझ्या मतीनं द्यायचा प्रयत्न करीन. धन्यवाद.